रंगा येई वो येई, रंगा येई वो येई, विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई. रंगा येई वो येई, येई वो वैकुंठवासिनी, विठाई जगत्रय जननी. तुझा वेधू माझे मनी. रंगा येई वो येई, कटीकर विराजित, मुकुटरत्न जडित, काशे कशिला पितांबर तैशी येई का धावत. रंगा येई वो येई, रंगा येई वो येई, विश्वरूप विश्वंभरे, विश्वरूप विश्वंभरे, कमलनयन कमलाकरे. तुझे ध्यान लागो बाप रखुमा देवीवरे. रंगा येई वो येई, रंगा येई वो येई, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. सरे चरणा संतांची या, दुधरे चरणा संतांची या, दुधरे चरणा संतांची या. तुम्हालाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, तुम्हालाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुल्या. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ति, विलोकितो येन समाधिराजा. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि लोकं शिरसा गुरुं तं. विश्वाभासं हृदयपटले गोचरं यस्य नित्यं, ब्रह्मानन्दे सतत निरतस्तत्परो ज्ञानदाने. विख्यातो यस्सुगमकथने ज्ञानदेवस्य वाक्यं, शान्तारामं परमसदयं सद्गुरुं तं भजेऽहम्. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. बोध परडे घेऊन हाती, बोध परडे घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती. ज्ञानाचा पाजळती, बोध ज्ञानाचा पाजळती, बोध ज्ञानाचा पाजळते, बोध ज्ञानाचा पाजळते. उदो भक्त नाचती, उदो भक्त नाचती, उदो भक्त नाचती, उदो उदो भक्त नाचती. जगदंबे गोधळाये ओ जगदंबे, 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 गोधळाये ओ जगदंबे. आराध्य अंबिका भगवती, बोध पडली घेऊन हाती, बोध ज्ञानाचा पाजळती. उदो 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 भक्त नाचती. आदि अंबिका भगवती, बोध पडली घेऊन हाती, बोध ज्ञानाचा पाजळती. उदो उदो भक्त नाचती.
मातेचा हा शारदीय नवरात्र महोत्सव आणि आपल्या या वाळुंज परमपावनभूमीमध्ये तुळजा भवानी मातेचं असलेलं हे प्राचीन असं अधिष्ठान सध्या नवरात्र महोत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी, ज्याला विजयादशमी म्हणतो. आणि आपण जेव्हा नवरात्र 9 दिवसाचं साजरं करतो तर याला इतिहास आहे, याला परंपरा आहे. हे काय अगंदू कोणाच्याही मनामध्ये आलं म्हणून हा उत्सव होत नाही. तर संपूर्ण भारतवर्षामध्ये देवीचा महोत्सव साजरा होतो. संपूर्ण भारतवर्षामध्ये हा नवरात्र महोत्सव संपूर्ण भारतवर्षामध्ये विशेष करून माता भगिनींचा अत्यंत उत्साह या उत्सव करत असतो. मोठं व्रतस्थ राहून 9 दिवसाचा उपवास तर असतो, पण बाकी इतरही सर्व व्रत या कालावधीमध्ये आमच्या माता भगिनी कुमारिका या पालन करत असतात. आज पंचमी आहे आणि कुमारिकेंचं पूजन हे होत असतं. खरं तर आपली हिंदू संस्कृती आपल्याला शिकवते, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या ठिकाणी नारीची पूजा होते त्या ठिकाणी देवता रममान होतात, रमतात. म्हणून तुमचा संसार असो, प्रपंच असो, त्या ठिकाणी नारीची पूजा म्हणजे सन्मान. पूजा म्हणजे काय? लगेच आणाल फुलं, उदबत्ती, हार, तुरे आणि त्या वऱ्यामध्ये बसून आणि मग जय देव जय, अशी पूजा नाही आहे. पूजा म्हणजे सन्मान. पूजा करायची म्हणजे काय? सन्मान करायचं. जाऊ द्या, मी त्याचा जास्त विस्तार करणार नाही, कारण संसार प्रपंच हा दोघांचा आहे. आम्ही जेव्हा लग्नामध्ये जातो आणि जर वधूवरांना आमचा बोलण्याचा योग आलाच, एरवी योग येतच नाही, कारण आम्ही बरोबर वेळी जातो. पुढं जर गडबड असली तर एक मंगलाष्टक झाली, कधी कधी निघूनही जावं लागतं, भेट होत नाही. पण क्वचित उशिरा गेलो, दोघं निवांत असले, निवांत नसतातच म्हणा लग्नात, ते काय आमचा उद्देश ऐकायला तरी रिकामीच नसतात, ते एक वेगळ्या विश्वामध्ये असतात. पण आपलं 2 शब्द बोलण्याचा योगच आला, त्यांचं शिक्षण वगैरे, नाव गाव, काही पदवी असेल तर विचारण्याचा योग आला तर सल्ला देत असतो. दोघांनी एकमेकाला समजावून घेऊन वागा. 2 भिन्न कुटुंबातले, 2 भिन्न विचाराचे, 2 भिन्न गोत्राचे एकत्र येणं, एकत्र नांदणं एवढी सोपी गोष्ट नसते. तर पत्नीनेही पतीला समजून घ्यावं, पत्नीने पतीला देव मानावं. आपली संस्कृती शिकवते की आमच्या माता भगिनींच्या करता पती परमेश्वरी, फक्त तो पिणारा नसला पाहिजे. हां, काय तो कधी कधी ती अडचण होते ना, पती परमेश्वर, पती परमेश्वर, पती परमेश्वर. पण जो सर्व बाजा करत असेल तर मग त्याला तर परमेश्वर काय म्हणावं सांगा ना. त्याच्या नावाने वडाला काय वेडे घालत बसावेत दोऱ्याचे ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला. मला सांगायचं आहे, स्त्रियांच्या करता पती हा परमेश्वर आहे. मंडळी, स्त्रिया तुम्हाला बाबा किती समजावून घेतात. स्त्रियांच्याकडं खूप सोशिकता असते, समजावून घेतात. पुरुषांनी तसं वागावं, त्यांनी देव समजावं. पण आपली पत्नी आपणाला देवा समान मानते, देव्हाऱ्यामध्ये बसवते, हे पुरुषांची जबाबदारी आहे ओळखण्याची. आणि आपणही देवासारखं वागावं. काय, लहान मुलं धिंगाणा करायला लागले, दंगामस्ती करायला लागली की आपण त्यांना काय उपदेश करत असतो? पोरांनी कसं देवासारखं बसावं. पोरांनी देवासारखं बसावं. म्हातारे माणसांनी काय करा, उड्या माराव्यात का? मग पोरांनी देवासारखं बसावं. अरे बाबा, सर्वांनी देवासारखं वागावं, शांत वागावं, चांगलं वागावं, सुविचाराने वागावं. आम्ही सांगतो एखाद्या माता भगिनीला माळ घालण्याचा प्रसंग आला, त्यांना सांगतो, बाबा, ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ पतीची सेवा आहे. पतिव्रता धर्म काय की पतिव्रतेचे हृदय जैशन पती वाचूनी न स्पर्शी. प्रसंगी देवाची सेवा नाही घडली तरी चालेल, पण पती हा परमेश्वर आहे. पतीच्या सेवेने पातिव्रत्य
किती पतिव्रता मावली, नाही सूर्याला उगवायचं, नाही सूर्याला सांगितलं नाही मावळायचं, नाही मावळायचं. अशी पतिव्रतेमध्ये काय येते, शक्ती येते, सामर्थ्य येतं. आता हे स्त्रियांच्या करता बोललोय, पुरुषांच्या करता तुमच्याकरता काहीच नाही का? आपण असेच गोपटसुंब नाही. जसं स्त्रियांनी म्हणजे माता भगिनी आपल्या पतीला परमेश्वर समजायचंय, तसं पुरुषांनी आपल्या पत्नीला देवी समजायचंय. देवी देवी हां देवी. काही माणसं म्हणतात पायातली वाहन पायवरी, नाही, चुकीचं आहे. श्री, प्रत्येक श्री ही देवीचं रूप आहे. अरे पत्नी करता असं म्हटलेलं आहे, थोडं मोठ्यांचं वाक्य आहे. पत्नी तुमच्या दृष्टीने काही काळाची भोगपत्नी असेल, पण अनंत काळाची माता आहे. या वाक्यामध्ये खूप अर्थ दडलेला आहे. काही काळाची त्या ठिकाणी पत्नी भोगपत्नी जरूर असेल, पण अनंत काळाची ती काय आहे, माता आहे. जशी माता आपल्या मुलाचं संगोपन करते ना, तशी पत्नी अरे बाबा आपल्या सर्व आवडी निवडी काय असेल ते सर्व पतीला काय करते, समर्पित करते. हा सोपी गोष्ट नाही. भविष्यामध्ये काय घडेल सांगता येत नाही. आता समसमान झालंय 50-50%, 50-50% झालंय आता. पण अजूनपर्यंत तरी असं आहे की लग्न झाल्यानंतर पत्नीला म्हणजे स्त्रीला काय करावं लागतं, नांदायला जावं लागतं. अजून तरी चालू आहे. आता भविष्यात काय घडेल सांगता येत नाही, आणि काहीतरी विपरीत घडण्याची शक्यता आहे रे बाबांनो. ए बाबांनो, तुमच्या काळापर्यंत काहीतरी विपरीत घडण्याची शक्यता आहे. कदाचित आता लग्न होण्याकरता अशा बोली होण्याची शक्यता आहे की आता इतके दिवस खूप ऐकून घेतलं, मुली तुमच्या घरी नांदायला आल्या, आता तुम्ही इकडं नांदायला यायचं. आम्हाला वाटतं पाठीमागे एकदा वाचण्यात आलंय सुद्धा की पुरुषांनी नांदायला यायचं. न्यायालयात दावा ठोकला का आम्हीच नांदायचं, तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी काय करावं, नांदावं ना. नांदण्यामध्ये काय पराधीनपणा आहे, कसं जीवन समर्पित करावं लागतं, हे सोपी गोष्ट नाही. आणि म्हणून बाबा की स्त्रियांच्या करता जसा पती परमेश्वरी, पुरुष मंडळी तुमच्याकरता सुद्धा हे वाक्य ध्यानामध्ये ठेवा की श्री ही देवी देवी आहे. मोठं उदाहरण सांगेन तुम्हाला, मोठं उदाहरण. स्वामी विवेकानंदांचे गुरुजी रामकृष्ण परमहंस आपल्या पत्नीला देवी अशा प्रेमळ नावाने बोलायची. देवी. खूप उदाहरणं आहेत तुम्हाला. कलियुगातले शुकाचार्य डोंगरेजी महाराज म्हणून ज्यांचं वर्णन आहे, महाराज विवाह झाला, पत्नीला सांगितलं की 12 वर्षे त्या ठिकाणी ब्रह्मचार्याचं पालन त्या ठिकाणी करावं लागेल. काय बाबा भाग्याने त्यांची पत्नी त्यांना तशीच मिळाली. 12 वर्ष ब्रह्मचर्य, 12 वर्ष त्यांच्या श्रीमद भागवत कथेचं वाचन श्रवण, 12 वर्षाच्या नंतर सांगितलं की तुला शब्द दिलाय. ते सांगितलं महाराज काय विषय भोगामध्ये आहे ना. आणि म्हणून त्या ठिकाणी तेव्हापासून आपल्या बहीण भावाचं नातं, बंधू भगिनींचं नातं, अशी आपल्या भारतीय अशी संस्कृती आहे. याच्याकरता बोलत होतो की आपल्या संस्कृतीमध्ये कोणी म्हणत असेल अज्ञानाने, ज्यांना हिंदू संस्कृतीचा द्वेष आहे, हिंदू संस्कृतीची नफरत आहे, बिचारे जन्माला आलेले हिंदू संस्कृतीमध्ये, पण का कोण जाणे हिंदू संस्कृतीचे एवढे द्वेष्टे आहेत, एवढा द्वेष करतात. परधर्माचे लोक एवढा द्वेष करत नसतील, एवढे हिंदू संस्कृतीमध्ये जन्माला आलेले लोक या संस्कृतीचा द्वेष करतात. त्यांना नफरत आहे. दाखल्यावर तो हिंदू शब्द लावावा लागतो. दाखल्यावर, जन्माच्या दाखल्यावर, शाळेच्या दाखल्यावर हिंदू शब्द लावावा लागतो. म्हणून हिंदू, फक्त जन्माने हिंदू, कर्माने विचाराने म्हटलं तर एवढे परकीय झालेले आहेत. जे प्रत्यक्ष ख्रिश्चन किंवा मुस्लिम आहेत तेही एवढे काय नसतील, कठोर नसतील,
एवढे कडक नसतील, एवढे काय आहेत वृत्तीने विकले गेलेले आहेत. आणि म्हणून त्याच्यामधून अनेक बराळ्यासारखं बोलत असतात. हे एक बोलतात की हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान आहे, स्त्रियांना दुय्यम स्थान आहे, स्त्रियांना दुय्यम स्थान आहे. तुम्हाला मोठं उदाहरण देतो, प्रभू रामचंद्रांचं. एक धोबी म्हटला बायकोवर भांडता भांडता की मी काय राम आहे का. दुसऱ्याच्या घरामध्ये राहिली श्री परत घ्यायला. प्रभूने तेवढंच वाक्य ऐकलं, लगेच निर्णय केला. सुमंताला सांगितलं की सीतेचा त्याग करायचा. का प्रभू अचानकच का? माझ्या राज्यामध्ये एकाची जरी तक्रार असेल तरी राजाला स्वतंत्र जीवन नाही आहे. एकाची तक्रार असली तरी राजाने त्याचा त्याग करायचा. सुमंताला आज्ञाप्रधान सीतेचा त्याग केला. प्रभू रामचंद्रांना पुढे यज्ञ करण्याचा प्रसंग आला. ऋतुजाने म्हटले पत्नी सीतेचा त्याग केलाय, म्हणजे दुसरं लग्न करावं लागेल. प्रभू म्हटले या जन्मात शक्य नाही, एक पत्नी एक वाणी एक वचनी. मग म्हटले तुम्हाला यज्ञ करता येणार नाही. प्रभू रामचंद्रांनी ठणकावून सांगितलेलं आहे की यज्ञ राहिला तरी चालेल, पण या राम अवतारामध्ये राम जन्मामध्ये शेजारी बसेल तर ती फक्त सीता. केवढं श्रेयांचा सन्मान आहे, एवढा श्रेयांचा सन्मान आहे की प्रभू रामचंद्र सांगितलं दुसरं लग्न नाही, यज्ञ राहिला तरी चालेल. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आता नरक चतुर्दशी येते. त्या दिवशी भौमासुराचा वध केला व दोन्ही भौमासुरा आणल्या गोपांगाना राज्य वगैरे मथुरेची. तर त्या भौमासुराने काय केलेलं होतं, त्याच्या राज्यातल्या सुंदर सुंदर अशा स्त्रिया मुली कुमारिका त्यांना आपल्या बंदीखान्यामध्ये ठेवलं. अशा 16,100 भगवान कृष्णांनी त्यांची मुक्तता केली. त्या भौमासुराचा वध केला, त्यांची मुक्तता केली. मुक्तता केल्याच्या नंतर बाबा जा आपापल्या घरी. पूर्वीचा काळ घरी कोणी स्वीकार करेना. परत भगवंताकडे आल्या, प्रभू आमचा स्वीकार करत नाही, तू मुक्तता केली बरोबर आहे. आणि मग भगवान परमात्मा त्याने सांगितलं तुमचा कोणी स्वीकार करत नाहीत ना, घरच्या लोकांनी समाजाने तुम्हाला वाईट टाकलं ना, मग मी आहे ना. अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन. ज्याला कोणी नाही ना, ज्याचा कोणी त्राता नाही ना, त्याचं मी आहे ना. आणि मग 16,108 स्त्रिया कशा? 16,108 लग्न झालेले नाहीत, फक्त 8च लग्न झालेले आहेत भगवान कृष्णांची. 16,100 स्त्रिया या त्या भौमासुराच्या बंदीवासातल्या, आणि त्या स्त्रिया स्वीकार केला. हे स्त्रियांना दुय्यम स्थान देण्याचं लक्षण आहे का? ह्या लोकांना हे दिसत नाही का? प्रभू रामचंद्राची गोष्ट दिसत नाही, भगवान कृष्णांची गोष्ट दिसत नाही. त्यांना माहीत असतं, पण जाणून बुजून त्या ठिकाणी लपवले जातात. जाऊ द्या, याच्याकरता बोलत होतो की नवरात्र महोत्सव आपल्या जीवनामध्ये जीवन व्यवस्थित चालण्याकरता. आता रंगाबद्दल तर आपल्याला बोलायचं आहेच. गणेश, विष्णू, शिव, सूर्यनारायण आणि 5वी शक्ती, पंचदैवतांची उपासना आहे. त्याच्यामध्ये 4 पुरुष प्रधान देवता आहेत आणि शक्ती ही श्री प्रधान देवता आहे. म्हणून या पंचदेवतांच्या उपासनेमध्ये सुद्धा शक्ती आहेच ना, शक्तीची उपासना करायचीच ना. आणि म्हणून नवरात्रामध्ये शक्तीची उपासना करायची की जी शक्ती आता रोज कीर्तनकार मंडळी सांगतात, बोलतात, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. ही भवानी माता कशाकरता प्रकट झाली, कशाकरता निर्माण झाली? तर महिषासुराला मारण्याकरता. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोहरूपी महिषासुर आहे. आपण सर्वजण त्याच्या ताब्यामध्ये आहोत. तो आपल्या सर्वांना काय करतो? चितपट करतोय, पराजित करतोय. आपला तो मोह आटवत नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होतील, पण मोह आसक्ती. आणि मग अशा मोहरूपी महिषासुराला मारण्याकरता ही जगदंबा माता भवानी माता प्रगट झाली
आणि त्यानिमित्ताने नवरात्र महोत्सव केला जातो. आपल्याही पवित्र अशा स्थानी गेले 35 वर्षापासून, खरं तर नवरात्र महोत्सव त्याहीपेक्षा अधिक वर्ष होतो आहे, पण कीर्तन महोत्सव सांप्रदायिक पद्धतीने ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचं पारायण, आपल्या सर्वांचं श्रद्धेचं स्थान वैकुंठाशी वामनभाऊ महाराज, वैकुंठाशी भगवान बाबा, वैकुंठाशी नारायण बाबा, तनपुरे बाबा आदी करून थोर अशा संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने नेहमीच आपली पारमार्थिक वाटचाल चालू आहे. त्यामध्ये आदरणीय किसन महाराज बाबांच्या प्रेरणेने आणि महंत वैराग्यमूर्ती हरिभक्तीपरायण रामगिरीजी महाराज येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव आपण संपन्न करतो आहे. त्यामधली कीर्तनाची सेवा आहे. नवरात्र महोत्सव आहे. नवरात्र महोत्सव म्हटलं की आईची सेवा, आईची उपासना, आईची आळवण, आणि म्हणून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकाचे मायबाप अलंकार पूर्णवशी ज्ञानोबरायांचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये विठाई, विठ्ठलाला विठाई म्हटलं आहे. किठाई, आता किठाई काय आहे? एवढे शब्द ऐकलेत पण किठाई कुठं नाही आहे, पण का म्हटलेत पाहूया विवेचनामध्ये. कृष्ण, त्या कृष्णालाच आईची उपमा. कान्हा, त्यालाच आईची उपमा. म्हणून विठाई, किठाई, कृष्णाई माझे कृष्णाई कान्हाई असं म्हणून तू ये आणि आमच्या या जीवनामध्ये काय कर, रंगभर, म्हणजे आमचं जीवन रंगतदार कर, रंगतदार कर. कसं आहे, जीवन रंगलं पाहिजे. आता आपण कीर्तन करतोय, प्रत्येक महाराजांना काय इच्छा असते, कीर्तन कसं झालं पाहिजे, रंगलं पाहिजे, है का नाही? कीर्तन रंगलं पाहिजे. श्रोत्यांना सुद्धा काय वाटतं, कीर्तन रंगलं पाहिजे. कार्यकर्त्यांना वाटतं कीर्तन रंगलं पाहिजे. आपण ज्या महाराजांची तारीख घेतली, आपलं नाव निघालं पाहिजे, म्हणजे काय झालं पाहिजे, कीर्तन चांगलं झालं पाहिजे, म्हणजेच रंगलं पाहिजे. आणि मग ते कीर्तन कशाने रंगतं? जायचं पाथर्डीला, आणायची रंगाची डबी, है का नाही? आणि महाराजांच्या अंगावर, पांडुभाऊच्या अंगावर, गायक मंडळीच्या अंगावर काय करायचा, रंग वाचायचा. आणि काय झालं, कीर्तन रंगलं. कीर्तन रंगलं म्हणायचं, असं रंग सांगायचं आहे काय? नाही. तर ज्याला रंग देवता म्हणतात, रंग देवता. रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत, प्रेमे हरिदास नाचत, प्रेमे हरिदास नाचत. प्रेमी हरिदास नाचत, प्रेमी हरिदास नाचत, प्रेमी हरिदास नाचत. रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत, प्रेमी हरिदास नाचत, प्रेमी हरिदास नाचत. रंग भारे कीर्तनात प्रेमी हरिदास नाचत, प्रेमी हरिदास नाचत, प्रेमी हरिदास नाचत. आपण म्हणतो कीर्तन रंगलं पाहिजे, पण कीर्तन कशाने रंगतं ऐका. प्रेमे हरिदास नाचत, कीर्तनामध्ये उभे राहिलेले जे हरिदास, म्हणजे आपण टाळकरी म्हणतो, पण जानबाई महाराज त्यांना हरिदास म्हणतात, त्यांना वैष्णव म्हणतात. कीर्तनामध्ये वैष्णव नाचतील तर त्याच्याने काय होतं, रंग भरतो. पांडू आता कीर्तनामधलं नाचणं संपलं. विठोबा रुक्माई रामकृष्णारी भजन ठराविक पद्धतीने डोलायचंय, नाचायचंय, है का नाही? खेळ मांडी याला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव आम्ही नाचोत येणे सुखे. नाचण्याने काय होतं माहिती आहे का, तर त्या भजनामध्ये रंग येतो. आता संस्थेमध्ये फडावर जेव्हा हे भजन येताना विठोबा रुक्माई रामकृष्णारी ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल, तर त्या वेळेला ठराविक पद्धतीने नाचण्याची पद्धत आहे. आपला काय अल्पसा आम्ही प्रयत्न करतोय आणि चला त्याला चांगलं यशही आहे.
तर कीर्तनामध्ये नाचायचं आहे. नाचलं की काय होतं, कीर्तनामध्ये भजनामध्ये रंग येतो, म्हणजे गोडी निर्माण होते, सर्वांचं मन उल्हासित होतं. रंग भरणं म्हणजे काय, सर्वांना उल्हास येतो. आता आणखीन ऐका, कीर्तनामध्ये रंग कशाने भरतो. नामदेवरायांचं कीर्तन आहे, त्या कीर्तनामध्ये कोण कोण टाळकरी आहेत. निवृत्ती ज्ञानदेव सोपान सावता, ऐकता ती कथा नामयाची, ऐकता ती कथा नामयाची. हे निवृत्ती ज्ञानदेव सोपान विधाता, ऐकताची कथा नामयाची, ऐकताची कथा नामयाची. निवृत्ती ज्ञानदेव सोपान सावता, ऐकता ती कथा नामयाची, ऐकता ती कथा नामयाची. निवृत्ती ज्ञानदेव सोपान सावता, ऐकताची कथा नामयाची, ऐकताची कथा नामयाची. नामदेवराय कीर्तन करतात, त्यांच्या कथेमध्ये कीर्तन ऐकण्याकरता कोण कोण आहेत. निवृत्तीनाथ महाराज. कसं आहे, अधिकार संपन्न श्रोते असतील. अधिकार संपन्न म्हणजे काय, काय सर्वांच्याच गाथा पाठ नसतो, ज्ञानेश्वरी पाठ नसते, भागवत पाठ नसतं, बाबा रामायण पाठ नसतं, पण चांगलं ऐकावं. आपल्या जरी पाठ नसलं तर चांगलं ऐकावं, एवढं तरी कळतं की नाही. कीर्तनामध्ये ठीक आहे ना, विनोद असावा. नवही रस असतात, नवरसी भरवी सागरू, त्याच्यामध्ये हास्यरस आहे, विनोद आहे, पण केवळ विनोदाकरता कीर्तन नाही, किंवा पांचट विनोद ज्याला म्हणतात ना, पांचट विनोद. काय, लोक रजगुणीच आहेत, सांसारिक लोक रजगुणीच आहेत. बाबा तुमचे उपकार आहेत, तुम्ही काही काळ का होईना त्या रजगुणातून इकडं सत्वगुणामध्ये म्हणजे कीर्तनाला येता म्हटलं तर मोठे सांसारिक लोकांचे उपकार आहेत की रजगुणातून इकडं सत्वगुणामध्ये येतात. सोपी गोष्ट नाही. आता काय, अरे आपण 22 तास रजगुणामध्येच आहोत, आणि पुन्हा कीर्तनामध्ये येऊ नये. जर तुम्हाला रजगुण शिकवायचा, रजगुण सांगायचा, आणि मग कीर्तन कशाला, मग तिकडं तर मग रजगुणच चाललाय ना आपला, तिकडं चाललाय ना रजगुणच. मग इथं यायचं कशाला, एवढी खटपट कशाला करायची, हजारो रुपये खर्च करायची, वेळ दवडून यायचं. तर ऐका, कीर्तन कथा हा शांत रस. कीर्तनामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य पाहिजे. मग प्रसंगोचित विनोद येईल, गोष्ट येईल, विनोद पाहिजे, हास्य पाहिजे. ज्ञानोबाराने सुद्धा विनोद केलेला आहे, तुकोबाराने सुद्धा विनोद केला. काही काही अभंग वाचता वाचता एकटा वाचत असतानाच हसू येतं ना. मध्ये मध्ये त्या ठिकाणी प्रफुल्लितपणा पाहिजे. काय, रोग पडायला लागला की फवारणी, तसं कीर्तनामध्ये रोग पडतो नाही. झोप येणं काय रोगच आहे, आळस येणं रोगच आहे, लय विक्षेप कशा रसा स्वाद हे काय रोगच आहे. मग तो रोग यायला लागला काय केलं पाहिजे, कीर्तनकारांनी फवारणी केलीच पाहिजे. मग ती गिंडरीला आणून नाही, तर हास्य विनोदाची फवारणी त्या ठिकाणी काय केली पाहिजे, केली पाहिजे. ते पण मुद्दामून नाही, बोलण्यामध्येच विनोदपणा असला पाहिजे. मला सांगायचं, कीर्तन हे शांत रसाचं आहे. निवृत्तीनाथ महाराज ऐकायले, आणि मग तसे जर श्रोते असतील ना तर त्याच पद्धतीने बोलावं लागतं. महाराज या पुण्यामध्ये, पुणे म्हणजे चोखंदळे, पुणे विद्येचं माहेर घरी, तसं असा पांचटपणा चालत नाही बोलायला. खूप शब्द तोलून मोलून. आळंदीमध्ये कीर्तन करताना असं चालतं काय, इकडं खेड्यातलं चालतं कसंही, काही लोक ऐकून घेतील. बेळगे साहेबांनी सांगितलं की आम्ही देवलो होतो. कसं तंतोतंतपणा असतो बोलण्यामध्ये, तंतोतंतपणा सांभाळावा लागतो. काही एरेगावळ्याने आयरेगावळ्याने बोलता येत नाही. जाऊ द्या, मी तुम्हाला हे बोलत होतो, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबराय, सोपान काका, सावता महाराज, गोरोबा काका, शेना महाराज, ही सर्व मंडळी ज्ञानोबरायांचं कीर्तन ऐकणं, आपल्या नामदेवरांचं कीर्तन ऐकण्याकरता आहेत, टाळकरी म्हणून आहेत. आणि मग आजही फडावरची पद्धत आहे की मालकाने किंवा चोपदाराने चाल कोणी म्हणायची ती सांगायची.
आमचे शांतीब्रह्म गुरु रे मारुती बाबा सुंदर हा भाग सांगत असतात. आणि मग असे भरपूर लोक तिथं, भरपूर टाळकरी, आणि मग 2500 टाळकरी. आणि मग तिथं अभंग कीर्तनाचा अभंग संपला की मग जनाबाईने म्हणायचं, ओ आळंदीचे ज्ञानेश्वर महाराज आहेत का? लोकांनी सांगितलं आहेत 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 आहेत. आता ते फडवची पद्धत अशी असते, टाळकरी तिकडे जरी असला तर चाल सांगितली की जागेऊन चाल म्हणायची, आणि मग अशा पहाडी आवाजात चाल म्हणायची ती. आणि जेव्हा जनाबाईने चाल सांगितली, मग ज्ञानोबाराय जेव्हा चाल म्हणायला लागले, ज्ञानोबाराय चाल म्हणायला लागले, सदनगुरूचं वाक्य ऐकलं आणि बरोबर वे की ज्या अर्थी जनाबाई ज्ञानोबारानं पहिली चाल सांगितली, बेस्वर माणसाला पहिली चाल सांगितली जाते का? ज्याला स्वर नाही, ताल नाही, त्याला पहिली चाल सांगितली जाते का? नाही. मग ते गायन सम्राट, गानरत्न, गान कोकिळा असं म्हणून पहिली चाल सांगावी लागते. नाही तर स्वराचा नाही पत्ता, आणि मग पहिली चाल सांगायची का असते का? नाही. आणि मग पहिल्या चालीवर सर्व कीर्तन अवलंबून आहे ना. पहिली चाल सुंदर झाली पाहिजे, व्यवस्थित झाली पाहिजे, चाल रंगली पाहिजे. पहिली चाल रंगली तर कीर्तन रंगलं, आणि पहिली चाल मातीत गेली का कीर्तनही काय होतं? कधी कधी ते टाळकऱ्यांना प्रमाण म्हणायची खूप हौस, मी कडनं म्हणत नाही, हौस. काहीतरी मधी म्हणून विषय चाललेला असतो, मधी म्हणून त्या